राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली आहे। पुढील 2 ते 4 दिवसात 5 ते 10 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। सध्या याद्या पडताळणीचं काम वेगानं सुरू आहे आणि एकूण 40,585 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तर राज्यात शेतीसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी आजची बातमी साधी नाही, कारण गेल्या काही आठवड्यांपासून गावागावात एकच प्रश्न विचारला जातोय। शेजारच्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज आला, त्याच्या कर्जाच्या खात्यात बदल दिसला, पण आपल्या नावावर अजून काहीच हालचाल का नाही। कुणी रोज सकाळी पासबुक घेऊन बँकेत जातोय, कुणी मोबाईलवर मेसेज तपासतोय, तर कुणी सेवा केंद्रात जाऊन नाव यादीत आलं आहे का हे पाहतोय। पण आता उरलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या कर्जाशी संबंधित प्रक्रिया पुढे सरकत असल्यामुळे पुढचे काही तास आणि पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे ठरतील। सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या गावात दुसऱ्या शेतकऱ्याला लाभ मिळाला म्हणून तुम्हाला सुद्धा त्याच दिवशी लाभ मिळेल असं बिलकुल समजू नका। प्रत्येकाचं कर्ज वेगळं असतं, बँक वेगळी असते, आधारची नोंद वेगळी असते, जमीन नोंद वेगळी असते आणि कागदपत्रांची तपासणी सुद्धा पूर्णपणे वेगळी असते। त्यामुळे काहींचं काम पटकन पूर्ण होतं, तर काहींची फाईल छोटीशी चूक असल्यामुळे थांबते। याच कारणामुळे अनेक शेतकरी पात्र असून सुद्धा अजून पैसे किंवा कर्ज खात्यातील बदलाची वाट बघत आहेत। ज्यांनी शेतीसाठी कर्ज घेतलं आणि ते कर्ज मागील 2 ते 3 किंवा 4 वर्षांपासून थकीत पडलंय, अशा शेतकऱ्यांसाठी ही माहिती एकदम महत्त्वाची इम्पॉर्टंट आहे। त्याचबरोबर जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरत आहेत आणि त्यांना प्रोत्साहनपर लाभाची अपेक्षा आहे, त्यांनी सुद्धा पुढची माहिती शेवटपर्यंत नीट ऐका, कारण थकीत कर्ज आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या रकमा आणि वेगवेगळ्या तपासण्या लागू होऊ शकतात। कर्जासंबंधीच्या प्रक्रियेसाठी जवळपास 36,000 कोटी रुपये इतक्या मोठ्या निधीची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पुढे आली। मात्र निधी उपलब्ध झाला म्हणजे दुसऱ्या दिवशी प्रत्येक खात्यावर पैसे दिसतीलच असं होत नाही। काही बँकांमध्ये जुनी खात्यांची माहिती, काही खात्यांचे बदललेले IFSC कोड, काही शेतकऱ्यांच्या नावात फरक, आधार लिंकिंगची अडचण, बंद झालेली खाती, दुसऱ्या खात्याला जोडलेलं आधार आणि अपूर्ण कागदपत्र अशा कारणांमुळे प्रक्रिया अडकली। म्हणून आता सर्वात मोठा प्रश्न असा, कोणाला लाभ मिळणार आणि कोणाचं प्रकरण थांबणार। जवळपास 60 ते 63 लाख शेतकऱ्यांच्या नोंदी वेगवेगळ्या स्तरावर तपासल्या जात असल्याची माहिती पुढे आली। यामधून उरलेल्या पात्र खात्यांची प्रक्रिया पूर्ण होत गेली की लाभाचं वितरण पुढे सरकणार। थकीत कर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जासंबंधीचा लाभ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, तर नियमित कर्ज भरलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी 50,000 रकमेचा मुद्दा महत्त्वाचा ठरेल। पण इथेच एक मोठी चूक अनेक जण करतात। गावात कुणाला 2 लाख मिळाले अशी चर्चा झाली की आपल्याला सुद्धा तितकीच रक्कम येणार असं मानलं जातं। प्रत्यक्षात तुमच्या कर्जाची थकबाकी किती आहे, कोणत्या प्रकारचं कर्ज तुम्ही काढलेलं होतं, कोणत्या तारखेपर्यंत कर्ज पात्र आहे, बँकेच्या नोंदीत किती बाकी आहे, शासनाच्या निकषामध्ये तुमचं प्रकरण बसतं का, यावर तुमचा अंतिम लाभ ठरतो। त्यामुळे दुसऱ्याच्या रकमेची तुलना स्वतःच्या खात्यासोबत बिलकुल करू नका। आतापर्यंत जवळपास 52 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर प्रक्रिया झाल्याचं सांगण्यात आलंय। यामध्ये अल्पमुदतीचं शेतीचं कर्ज, पुनर्गठित कर्ज आणि पुनर्रचना झालेलं कर्ज अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदींचा समावेश करण्यात आला। व्यापारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि ग्रामीण बँकांच्या माध्यमातून नोंदी तपासल्या जात आहेत। म्हणून कोणत्या बँकेतून तुम्ही कर्ज घेतलेलं आहे, कर्ज खातं अजून सक्रिय आहे का, कर्ज क्रमांक तुमचा बरोबर आहे का, हे तपासणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। नवीन प्रक्रियेत महत्त्वाच्या 10 बँकांमधील प्रकरणांवर वेगाने काम होत असल्याचं पुढे आलंय। निवडलेल्या 14 जिल्ह्यांमधील उरलेल्या खात्यांना टप्प्याटप्प्याने पुढे नेलं जाणार। मात्र सरसकट प्रत्येक शेतकऱ्याला एका दिवसात लाभ देण्यात येणार नाही, हे सुद्धा लक्षात घ्या। पात्र आणि अपात्र अशा वेगवेगळ्या नोंदी तयार होत असल्यामुळे तुमचं नाव नेमकं कुठल्या बाजूला गेलंय हे समजून घेणं तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचं ठरेल। आता गेल्या कालावधीत जवळपास 31,000 कोटी निधीशी संबंधित कामं पुढे गेली आणि त्यातील जवळपास 23,000 कोटी रुपये निधी वाटपासाठी ठेवण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे। आता उरलेल्या निधीमधील काम सुद्धा पुढच्या टप्प्यात सुरूच राहणार आहे। पण तुमचं नाव, आधार, बँक आणि जमिनीची नोंद जुळत नसेल तर फक्त निधी उपलब्ध असून उपयोग होणार नाही। म्हणून आता सांगणारी 4 कामं प्रत्येक शेतकऱ्याने स्वतः तपासून घ्यायची आहे। आता पहिलं काम लक्षात घ्या, आधार आणि बँक पासबुक वरील नाव एकसारखं आहे का ते नीट बघा।
अनेक शेतकऱ्यांच्या आधारवर फक्त नाव आणि आडनाव असतं, तर बँकेत नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव असतं. काहींच्या आडनावाच्या स्पेलिंगमध्ये फरक असतो, काहींच्या मधल्या नावात बदल झालेला असतो. काही महिलांच्या लग्नानंतरचं आडनाव बँकेत वेगळं असतं आणि आधारवर जुनंच नाव जोडलेलं असतं. अशा छोट्या फरकामुळे संगणकीय तपासणीमध्ये नोंद जुळत नाही. म्हणून आधार, पासबुक, 7/12 आणि कर्ज खात्यातील नाव शक्य तितकं एकसारखं ठेवा. दुसरं अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे आधार नेमका कोणत्या बँक खात्याला जोडलेला आहे हे तपासून घ्या. गावात अनेक शेतकऱ्यांकडे 2 किंवा 3 खाती असतात. एक जुनं सहकारी बँकेचं खातं असतं, एक राष्ट्रीयकृत बँकेचं असतं आणि एकात दुसरं खातं हे शासकीय योजनेसाठी वापरलेलं असतं. शेतकऱ्याला वाटतं आधार नवीन खात्याला जोडलेला आहे, पण प्रत्यक्षात तो जुन्याच खात्यावर ऍक्टिव्ह असतो. पैसे दुसऱ्या खात्यात गेले तर मोबाईलवर मेसेज सुद्धा येत नाही आणि शेतकरी म्हणतो पैसे आले नाही. म्हणून बँकेत जाऊन एकदा तुम्ही आधार लिंक, NPC आणि सक्रिय खातं नीट चेक करून घ्या. तिसरं अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर ID ची माहिती बरोबर आहे का हे तपासा. 2026 मध्ये शेतकरी ओळख आणि जमीन नोंदी डिजिटल पद्धतीने जोडण्याच्या कामाला अत्यंत महत्त्व मिळालंय. काहींनी घाईत फार्मर ID कार्ड तयार केलं, काहींच्या नोंदीमध्ये जमीन पूर्णपणे जोडली गेलेली नाही, काहींच्या नावामध्ये बऱ्याच चुका राहिल्या. त्यामुळे तुमचा फार्मर ID कार्ड ऍक्टिव्ह आहे का, त्यातील नाव तुमचं आधारशी जुळतंय का, जमिनीचा तुमचा जो तपशील आहे तो एकदम व्यवस्थितपणे दिसतोय का, हे कृषी विभाग किंवा अधिकृत सेवा केंद्रावर जाऊन नीट तपासून घ्या. आता चौथं काम सुद्धा लक्षात घ्या. चौथं काम म्हणजे कुटुंबातील सदस्य आणि रेशन कार्डची माहिती तुम्ही नीट समजून भरलेली आहे का. पात्रता ठरवताना कुटुंबातील व्यक्ती सरकारी सेवेत आहेत का, सरकारी पेन्शन मिळत आहे का, उत्पन्नाचे तुमचे स्रोत काय आहेत, अशा सगळ्या गोष्टी तपासल्या जाऊ शकतात. घरातील एखादी व्यक्ती गव्हर्नमेंट नोकरीमध्ये असेल, रिटायर झाल्यानंतर सुद्धा सरकारी पेन्शन घेत असेल आणि उत्पन्नाशी संबंधित नियमांच्या बाहेर जात असेल तर प्रकरण वेगळ्या तपासणीमध्ये जाऊ शकतं. म्हणून फक्त कर्ज तुमच्या नावावर आहे म्हणून बाकी सगळं दुर्लक्षित करू नका. आता अनेकांच्या मनात खरा प्रश्न तयार होतो, माझ्या सख्या भावाला लाभ मिळाला आणि मला का नाही. दोघांची जमीन एकाच गावात आहे, बँकेचं खातं सुद्धा एक आहे, कर्जाचं वर्ष जवळपास एकच आहे, तरी सुद्धा त्याच्या मोबाईलवर लगेच मेसेज केला आणि माझ्या मोबाईलवर मात्र नुसती शांतता आहे. याचं कारण नीट लक्षात घ्या. याचं कारण हे अनेकदा कागदपत्रांमध्ये लपलेलं असतं. एका भावाचा आधार अपडेट आहे, दुसऱ्याचा जुनाच आधार आहे. एका खात्याला योग्य मोबाईल नंबर जोडलेला आहे, दुसऱ्याचं खातं जुन्या मोबाईल नंबरवर चालतं. एका 7/12 फेरफार पूर्ण झालेली आहे, दुसऱ्यावर वारस नोंद अजून बाकी आहे. त्यामुळे प्रत्येक फाईल वेगळी तपासली जाते. आधार कार्डाबद्दल अजून एक गोष्ट गंभीरपणे घ्या, सिरियसली घ्या. ज्यांनी आधार खूप वर्षांपूर्वी काढलेलं आहे आणि त्यानंतर केव्हाही अपडेट केलेलं नाही, त्यांनी ही माहिती नीट पाहावी. फक्त जन्माचं वर्ष 1970, 1980 किंवा 90 असं दिसत असेल तर पूर्ण जन्मतारीख कागदपत्रांशी जुळते का ते एकदा चेक करून घ्या. नावातील तुमचं मधलं नाव, आडनाव आणि फोटो सगळं एकदम क्लिअर आहे का ते पहा. चुकीची माहिती असेल तर अधिकृत आधार केंद्रावर तातडीने जाऊन दुरुस्त करून घ्या. काही शेतकऱ्यांचा आधार कार्डवरचा फोटो अतिशय जुना आणि काळा आलेला असतो, पूर्णपणे अस्पष्ट दिसतो. कार्ड काढलं तेव्हा चेहरा वेगळा दिसत होता, आता वयामुळे चेहऱ्यात बराच बदल झालेला आहे. डिजिटल तपासणी करताना फोटो आणि बायोमेट्रिक माहिती व्यवस्थित असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून अपडेट नसेल तर आवश्यकतेनुसार तुम्ही फोटो किंवा बायोमेट्रिक तुमची अपडेट करून घ्या. कारण इथे व्यवहाराची रक्कम काही शेकड्यांची नसून पात्र प्रकरणांमध्ये 2 लाखांपर्यंत रक्कम जाऊ शकते. आता जमीन नोंदीकडे या. तुमच्या नावावर किती जमीन आहे, वडिलांच्या नावावर किती जमीन आहे, कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर किती जमीन आहे, 7/12 जुनी नाव आहेत का, वारस नोंद झालेली आहे का, वाटणी झाली तरी फेरफार बाकी आहे का, हे एकदा नीट तपासून घ्या. काही प्रकरणांमध्ये 8 एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्या कुटुंबांविषयी वेगळी तपासणी होणार असल्याची चर्चा पुढे आली आहे. त्यामुळे जमिनीची नोंद योग्य ठेवणं हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरेल. प्रत्यक्ष जमीन विभागली असून कागदावर अजून एकाच नावावर मोठं क्षेत्र दिसत असेल तर तुमच्या तपासणीमध्ये मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. उत्पन्नाशी संबंधित माहिती सुद्धा तुम्ही दुर्लक्षित करू नका. 2025 या वर्षातील उत्पन्नाचा तपशील, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि इतर उत्पन्नाचे स्रोत
स्रोत तपासले जाऊ शकतात. अतिशय कडक पद्धतीने तपासणी होऊ शकते. दोन शेतकऱ्यांकडे एकसारखी जमीन असली तरी एका घरात नियमित सरकारी पगार असेल आणि दुसरं घर पूर्णपणे शेतीवर चालत असेल तर दोघांची स्थिती एकसारखी मानली जाणार नाही. त्यामुळे गरजू आणि आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची निवड करताना कुटुंबाचा संपूर्ण तपशील अत्यंत महत्वाचा ठरतो. आता ज्या भागाची तुम्ही सगळ्यात जास्त वाट बघत होता तो बघा. पहिल्या टप्प्यात उरलेल्या पात्र प्रकरणांना प्राधान्य मिळू शकतं. 14 जिल्ह्यांची नवी यादी सुद्धा सरकारकडून पुढे आली आहे. आता यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार, कोकण किनारपट्टीचे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्यासोबत पालघर जिल्हा या 14 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी सगळ्यांना पैसे मिळणार नाही. बँकेनुसार, कर्ज खात्यानुसार आणि पडताळणीनुसार प्रक्रिया पुढे जाईल. पुणे जिल्ह्यात अनेक शेतकरी ऊस, कांदा, भाजीपाला आणि इतर पिकांसाठी पीक कर्ज घेतात. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे त्यांच्या खात्यांची तपासणी वेगळी होऊ शकते. सातारा आणि सांगली भागात ऊस आणि इतर पिकांमुळे सहकारी बँकांशी मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात. इथे कर्ज खात्याचा नंबर, सभासद नोंद आणि आधारशी जोडलेलं तुमचं खातं व्यवस्थित आहे का हे एकदा नीट तपासून घ्या. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँक, विकास सोसायट्या आणि राष्ट्रीयकृत बँकांमार्फत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे तुमचं पीक कर्ज सोसायटी मार्फत असेल तर सोसायटीच्या नोंदीत नाव आहे का, बँकेच्या नोंदीमधलं नाव जुळतंय का हे पाहणं तुमच्यासाठी एकदम इम्पॉर्टंट आहे. काही वेळा सोसायटीकडील नोंद योग्य असते पण बँकेच्या खात्यात जुना मोबाईल नंबर किंवा जुना पत्ता राहिलेला असतो. सोलापूर, अहमदनगर आणि नाशिक या भागात पाऊस, बाजारभाव आणि उत्पादन खर्चाचा ताण शेतकऱ्यांवर सतत राहतो. एका घरात बियाण्याचे पैसे बाकी, दुसऱ्या घरात खताची उधारी बाकी, कुणाच्या विहिरीचं वीज बिल बाकी असेल तर कुणाला मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे. अशा वेळी कर्जाचा भार थोडा हलका झाला तर कुटुंबाला पुढचा हंगाम उभा करण्यासाठी मोठी मदत मिळते. आता जळगाव, धुळे आणि नंदुरबार, खानदेशातील या 3 जिल्ह्यांमध्ये कापूस, मक्का, केळी आणि इतर पिकांसाठी घेतलेलं कर्ज अनेक घरांच्या डोक्यावर राहतं. पिकाला भाव मिळाला नाही तर हप्ता पुढे ढकलावा लागतो. पाऊस कमी पडला तर उत्पादन घटतं. उत्पादन आलं तरी बाजारात दर पडला तर हातात पैसा राहत नाही. म्हणून कर्जासंबंधीचा लाभ हा फक्त कागदावरील आकडा नसून पुढच्या पेरणीची ताकद देणारा ठरतो. आता कोकण किनारपट्टीचे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि त्यासोबत पालघर या जिल्ह्यांमध्ये शेतीचं स्वरूप पूर्णपणे वेगळं आहे. भात, आंबा, काजू, भाजीपाला आणि स्थानिक पिकांच्या आधारावर अनेक कुटुंब जगतात. काही शेतकऱ्यांची खाती स्थानिक बँकेत असते, काहींची जिल्हा बँकेत असते तर काहींची राष्ट्रीयकृत म्हणजे आपल्या नॅशनलाइज बँकेत असतात. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याची आणि आधार लिंकिंगची माहिती स्वतः तपासणं महत्वाचं आहे. आता ग्रामीण भागात आणखी एक अडचण दिसते. अनेक गावांमधून बँक शाखा 15, 20 आणि 25 किलोमीटर दूर असतात. प्रत्येक वेळी बँकेत जाणं शक्य होत नाही. त्यामुळे एकदा शाखेत गेल्यावर अर्धवट माहिती घेऊन परत येऊ नका. तुमचं कर्ज खातं सक्रिय आहे का, आधार कोणत्या खात्यावर मॅप आहे, मोबाईल नंबर योग्य आहे का, नावात फरक आहे का आणि कर्ज खात्याची सध्याची स्थिती काय आहे हे सगळं एकाच वेळी विचारा. शक्य असेल तर पासबुक अपडेट करून घ्या. कारण वारंवार प्रवास, बस भाडं आणि दिवसभराचं काम सोडून बँकेत जाणं शेतकऱ्याला परवडत नाही. एकदाच व्यवस्थित माहिती घेतली तर तुमचा पुढचा गोंधळ कमी होतो आणि कुणाच्या सांगण्यावर अवलंबून राहावं लागत नाही. आता बँकेचा मेसेज हा एक वेगळाच विषय आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम किंवा कर्ज खात्यात बदल झालेला दिसतो पण मोबाईल नंबर जुना असल्यामुळे मेसेज येत नाही. काहींच्या घरातला नंबर बँकेला जोडलेला असतो आणि तो नंबर आता वापरत नसतो. त्यामुळे फक्त SMS वर विसंबून राहू नका. पासबुक अपडेट करा, बँकेची स्टेटमेंट तपासा आणि अधिकृत बँक शाखेत खात्याची स्थिती विचारून घ्या. याचबरोबर अनोळखी लिंक पासून तुम्ही सावध राहा. गावच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एखादी लिंक येते आणि खाली लिहिलेलं असतं कर्जमाफीची यादी इथे बघा. मग शेतकरी बांधव आधार नंबर टाकतो, मोबाईल नंबर टाकतो, पुढे OTP मागितला जातो. अशी माहिती कुणालाही देऊ नका. आधार, OTP, ATM पिन, बँकेचा पासवर्ड किंवा खात्याची गुप्त माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला सांगू नका. अधिकृत बँकेचं खातं, संबंधित सरकारी कार्यालय आणि अधिकृत पोर्टल यांच्यावरच विश्वास ठेवा. नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांनी 50,000 रुपयाच्या रकमेबद्दल पात्रता नीट तपासावी. थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी संबंधीच्या लाभासाठी कर्ज खात्याची नोंद बघितली पाहिजे.
दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी नाव, आधार, बँक, जमीन आणि कुटुंबाची माहिती जोडणं सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. अर्ज केला आणि आता फक्त पैसे येण्याची वाट बघायची, इतक्यावर काम थांबत नाही. तुमच्याकडे कागदपत्र विखुरलेली असतील तर आजच एका फाईलमध्ये त्यांना जमा करा. आधार कार्ड, बँकेचं पासबुक, कर्ज खात्याची माहिती, 7/12, फार्मर ID, रेशन कार्ड आणि मोबाईल नंबरची माहिती एकत्र ठेवा. नावात फरक असेल तर कुठे फरक आहे ते लिहून घ्या. बँकेचं खातं बंद असेल तर नवीन सक्रिय खात्याबद्दल तुम्ही शाखेत विचारा. मोबाईल नंबर बदललेला असेल तर तो अपडेट करा. अशा छोट्या कामांमुळे पुढे मोठी अडचण टाळता येऊ शकते. शेतकरी कर्ज का घेतो याचा विचार करा. घरात खर्च करायला नाही तर शेत चालवायला. पेरणीच्या आधी बियाणं घ्यायचं असतं, खत आणायचं असतं, मजुरी द्यायची असते, ट्रॅक्टर लावायचा असतो, औषध फवारायचं असतं, पंप दुरुस्त करायचा असतो. हे सगळं आधी खर्च करून मग पावसाकडे बघायचं. पाऊस वेळेवर आला तर एक चिंता कमी, नाही आला तर पुन्हा खर्च. पीक चांगलं आलं तर बाजार भावाचा प्रश्न, भाव मिळाला तर कर्ज फेडता येतं, नाही मिळालं तर पुढच्या वर्षी पुन्हा कर्जाचं ओझं वाढतं. म्हणून कर्जाचा भार कमी होण्याची बातमी शेतकऱ्यांसाठी फक्त राजकीय किंवा सरकारी बातमी राहत नाही. ती घराच्या चुलीशी जोडलेली असते. कुणाच्या मुलाची फी बाकी असते, कुणाला मुलीच्या लग्नाची चिंता असते, कुणाच्या वडिलांचा औषधांचा खर्च बाकी असतो, कुणाच्या घराचं छप्पर दुरुस्त करायचं असतं. अशा घरात कर्जाचं ओझं थोडं जरी कमी झालं तरी माणसाला पुढे चालायला धीर मिळतो. पण म्हणून चुकीची माहिती ऐकून धावाधाव करू नका. गावात कुणीतरी म्हणालं उद्या सकाळी सगळ्यांच्या खात्यात पैसे येणार, म्हणून पहाटेपासून बँकेच्या समोर रांग लावायची काही गरज नाही. तुमचं प्रकरण पात्र आहे का? बँकेची नोंद पूर्ण झालेली आहे का? कागदपत्र जुळतात का? हेच सर्वात आधी बघा. प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होते आणि प्रत्येक बँकेचा वेग एकसारखा नसतो. तुमचं नाव अजून पुढे आलं नसेल तर निराश होऊ नका, पण हातावर हात ठेवून बसू नका. तुमचा फार्मर ID कार्ड तपासा. आधार बँकेला जोडलेला आहे का हे चेक करा. NPCI मॅपिंग योग्य खात्यावर झालेलं आहे का एकदा विचारून घ्या. 7/12 नाव, कर्ज खात्यातील नाव जुळतंय का बघा. रेशन कार्डातील कुटुंबाची माहिती योग्य आहे का एकदा चेक करा. या सगळ्या गोष्टी एकदा नीट केल्या की तुमचं प्रकरण कुठे अडकलंय हे तुम्हाला समजणं सोपं होतं. आणखी एक महत्वाची गोष्ट, कोणताही एजंट किंवा अनोळखी व्यक्ती तुमच्याकडून पैसे मागून नाव यादीत टाकून देतो असं म्हणत असेल तर त्याच्यापासून 4 हात लांब राहा. सरकारी कर्जासंबंधीच्या प्रक्रियेत पात्रता, कागदपत्र आणि अधिकृत नोंदी महत्वाची ठरते. कुणाच्या फोनवर किंवा आश्वासनावर नाही. त्यामुळे तुमचे पैसे वाचवा आणि कागदपत्र सुद्धा तुम्ही सुरक्षित ठेवा. आता शेवटचा मुद्दा लक्षात घ्या. तुमचा जिल्हा 14 जिल्ह्यांच्या यादीत असेल तरी फक्त जिल्ह्याचं नाव आहे म्हणून तुम्हाला लाभ मिळेल असं समजू नका. तुमचं वैयक्तिक कर्जाचं प्रकरण पात्र असणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जिल्हा या पहिल्या यादीत नसेल तरी लगेच अपात्र समजून घेऊ नका. वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या भागातील प्रक्रिया पुढे जाऊ शकते. त्यामुळे अधिकृत नोंद आणि तुमच्या बँकेची स्थिती याला सगळ्यात जास्त महत्त्व द्या. आजच घरात बसून एकदा सगळी कागदपत्र समोर ठेवा. 2026 मधील ही प्रक्रिया तुमच्या नावावर थांबू नये म्हणून नाव, जन्मतारीख, आधार, बँक, जमीन आणि फार्मर ID या सगळ्यांची एकदा खात्री करून घ्या. नियमित कर्ज भरलं असेल तर 50,000 रकमेची पात्रता एकदा तपासून घ्या. थकीत कर्ज असेल तर 2 लाखापर्यंत कर्जासंबंधीच्या लाभाची सुद्धा माहिती तुम्ही बँकेत जाणून घ्या. तुमच्या गावात कुणाला कर्जासंबंधी मेसेज आला असेल तर आम्हाला नक्की सांगा. तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा. अशा शेती योजना, कर्जाची अपडेट आणि शेतकऱ्यांच्या कामाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक द्या. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला तुम्ही ऑल वर सेट करा. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटमध्ये, एका नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.